पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मुंबईमध्ये काम करू देणार नाही। 48 तासामध्ये भारतामध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांनी पाकिस्तानला परत जावं, अन्यथा मनसे स्टाईलने त्यांना चोप देऊ असा इशारा मनसेने दिलाय। उरी हल्ल्यानंतर पाक कलाकार सोशल मीडियावरती आनंद साजरा करतात। अशा कलाकारांना भारतात का ठेवावं असा सवाल मनसेने केलाय। शिवाय शाहरुख खानचा रईस आणि करण जोहरच्या ए दिल ए मुश्किलला देखील मनसेने विरोध केलाय। पाक कलाकारांच्या संदर्भामध्ये प्रोडक्शन हाऊसेसला देखील एक पत्र दिलं जाणार आहे। रईस आणि ए दिल ए मुश्किल या दोन्ही चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत, त्यामुळे ते चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा पवित्रा मनसेने घेतलाय। मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मनसेची बाजू स्पष्ट केली। जे कोणी पाकिस्तानी कलाकार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतायत, आम्ही एक पत्रक काढलेलं आहे की येत्या 48 तासामध्ये त्यांनी मुंबई सोडून, हा देश सोडून पाकिस्तानात चालतं व्हावं, अन्यथा मनसे आम्ही त्यांना चोप देऊ। कारण विषय असा आहे की जो काही गेल्या कित्येक वर्षामध्ये पाकिस्तानी दहशतवादाकडून, पाकिस्तानकडून आपल्या देशावर, मुंबईवर, महाराष्ट्रावर, देशात अनेक ठिकाणी जे काही हल्ले होत आहेत, आणि असं असताना आपण पाकिस्तानी कलाकारांना इकडे काम करू देणं हे कुठे इकडच्या या देशाच्या नागरिक म्हणून आम्हाला पटत नाही। कलाकार आणि जे लोक आपल्याकडे इथे मान सन्मान घेतात, आपला पैसा घेऊन जातात, आपला पैसा ते कोट्यांमध्ये कमवतात, ते कोटी दुबईवरनं त्यांना रूट होतात आणि मग ते पाकिस्तानमध्ये जातात, टॅक्स जातो पैसा, आणि तोच टॅक्स जे पैसा जो पाकिस्तानमध्ये गेलेला आहे तो परत आपल्या जवानांवरती असं हल्ला होतो, तोच पैसा तिथे वापरला जातो। कधीपर्यंत हे सगळं सहन करावं? श्रेयस सावंत आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित आहे। श्रेयस, कोणकोणते सिनेमे येणार आहेत बॉक्स ऑफिसवरती ज्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत? खरं तर मयंक सर, आता तुम्ही जसं म्हणाला तसं रईस, ए दिल ए मुश्किल हे दोन सिनेमे आहेत ज्याच्यात पाकिस्तानी कलाकार आपल्याला दिसून येणार आहेत। ए दिल ए मुश्किल मध्ये आपल्याला माहितीच आहे की पाकिस्तानी कलाकारांमध्ये फवाद खान हा मोठ्या पॉप्युलरिटी ज्याला आपण म्हणतो त्याला मिळालेले, भारतात नसो, दुबईमध्ये नसो, पण पाकिस्तानमध्ये असो, पण त्या पॉप्युलरिटीवर फवाद खाननी भारतात त्याची पॉप्युलरिटी खूप जास्त आहे आणि कदाचित फवाद खानला आता ते सामोरं जावं लागणार आहे। ए दिल ए मुश्किल मध्ये फवाद खान आहे, रईस मध्ये खूप सारे जे साईड ऍक्टर्स आहेत ते पाकिस्तानी आहेत। रईसची जी स्टोरी आहे ती गुजरातमध्ये जरी बेस असलं तरी तो रईस जो कॅरेक्टर आहे तो पाकिस्तान मधून फ्लू होऊन मग गुजरातमध्ये येऊन त्यांनी कसा बिझनेस स्थापित केला हा मुद्दा रईस मध्ये आणण्यात आलाय। आपण जर बघितलं गेलं तर जेव्हा पण असा मुद्दा घडतो तेव्हा पहिलं जे दगा आपल्याला पाहायला मिळतो, की पहिली जी कथा आपल्याला पाहायला मिळते की नेहमी कल्चरल गोष्टींना पाहायला मिळते, जी गुलाम अली साहेबांवर आली, मग मेहंदी हसन साहेबांवर आली। सलमा आगा अजूनही भारतात राहतात, त्यांच्याकडे दुबईचं सिटिझनशिप आहे। आपण जर बघितलं गेलं तर आता फवाद खानला कदाचित त्याला सगळ्याला सामोरं जावं लागेल। अली जफर हा ऍक्टर जो आहे तो भारतात पाकिस्तानी सिनेमांपेक्षा जास्त इंडियन सिनेमात काम करतो। कुठे ना कुठे हे जे चित्र आहे ते कुठे ना 48 आवर्स नंतर बदलणार आहे का, की खळखट आंदोलन जे मनसे चित्रपट कामगार सेने नेहमी दाखवते ते 48 आवर्स नंतर हे चित्र आपल्याला कसं क्लिअर दिसून येईल। पण कुठे ना कुठे जर आपण श्रेयस तुला काय थांबवतो, आपल्यासोबत भाजपच्या शायना एनसी आहेत। शायनाजी, मनसेने इशारा दिलेला आहे की पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासामध्ये पाकिस्तानला परत जावं, अन्यथा त्यांचे सिनेमे होऊ देणार नाहीत, शूटिंग आम्ही बंद पाडू आणि कलाकार गेले नाहीत तर त्यांना आम्ही मनसे स्टाईलनी चोपून देखील काढू। तर जिथे काम करतात त्या ठिकाणी घुसून मारू असं मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, इशारा दिलेला आहे। फवाद खान त्याच सोबत इतर काही पाकिस्तानी अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्या बॉलिवूडमध्ये काम करतात। आपल्यासोबत पुन्हा एकदा भाजपच्या शायना एनसी आहेत। शायनाजी, मनसेने इशारा दिलाय पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासात परत जावं, अन्यथा शूटिंग बंद पाडू आणि पाकिस्तानी कलाकारांना जिकडे काम करतायत त्या सेटवर येऊन घुसून आम्ही चोपून काढू। देखिए, सबसे पहले तो मुझे सिर्फ ये बोलना है कि कोई भी राजनीतिक दल जो कानून कायदे को हाथ में ले रहे हैं, क्यों ले रहे हैं? क्या वो सिर्फ अपने पार्टी की आइडियोलॉजी स्पष्ट करना चाहते हैं या वो सही मायने में देश की जनता के साथ खड़े हैं? जो वो खड़े हैं तो उनको पता होना चाहिए आज जिस रफ्तार से महाराष्ट्र प्रदेश की सरकार काम कर रही है, एनएसजी हो, फोर्स 1 हो, कोस्टल गार्ड्स हो, कोस्टल पुलिस हो, नेवी हो, सभी जो एकजुट काम कर रहे हैं तो सिर्फ एक लक्ष्य के साथ, वो आतंक को खत्म करने और आतंकवादियों को पकड़ना।
मैं मानती हूँ कि आज के दिन में प्रायोरिटी एक संवेदनशीलता के साथ हर एक नागरिक को एकजुट खड़ा रहना चाहिए, क्योंकि जो पाकिस्तान का ये मुद्दा है वो सिर्फ एक पर्टिकुलर पार्टी तक सीमित नहीं है। प्रजातंत्र लोकतंत्र में आप आपकी आवाज उठा सकते हैं। मैं मानती हूँ कि भावनात्मक तौर पे बहुत सारे ऐसे लोग हैं जो चाहेंगे कि पाकिस्तानी कलाकार को परफॉर्म न किया जाए, न करें यहाँ। लेकिन क्या हम इस दरमियान ये प्रायोरिटाइज कर सकते हैं कि हमारी प्रायोरिटी क्या है? और प्रायोरिटी ये है कि बरोबर। आतंक को खत्म करना, तो एडमिनिस्ट्रेशन को ये मुद्दे पे फोकस करने दीजिए। जहां तक मनसे का सवाल है, हम सब जानते हैं कि वो कौन से मुद्दे क्यों उठाते हैं और किस ढंग से उठाते हैं ताकि वो फोकस में आए। बरोबर, धन्यवाद शायनाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. मनसे मुद्दे का उचलते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असं शायना यांची म्हणतायत. मात्र मनसेने इशारा मात्र दिलेला आहे, 48 तासात पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात जावं, अन्यथा ते ज्या ठिकाणी असतील, शूटिंग करत असतील त्या ठिकाणी त्यांना चोपून काढण्यात येईल.